आषाढी वारी सोहळ्याला सुरुवात झाली असून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये विसावल्या होत्या। दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने पुढील प्रवासाला निघणार होत्या, त्यामुळे मोठी गर्दी झाली होती। लाखो वारकरी आणि भाविकांच्या उत्साहामध्ये पुणेकरांनी पालख्यांचे जोरदार स्वागत केले। त्यामध्ये मात्र चोरट्यांनी देखील हात साफ केले असल्याचे दिसून येत आहे। यावेळी मोठ्या संख्येने जमणाऱ्या वारकरी व भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा चोरट्यांनी उठवला आहे। काही तासात त्यांनी अनेक महिलांचे दागिने हिसकावले, पुरुषांची पाकिटे मारली, तर वारकऱ्यांच्या बॅगा पळवल्या आहेत। महिला भाविक दर्शन घेत असताना त्यांच्या गळ्यातील दागिने गर्दीचा गैरफायदा घेऊन महिला चोरट्यांनी हिसकावल्याच्या घटना दरवर्षी घडत असतात। अशातच आता आणखी एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एक महिला वारकरी महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न करत होती। यावेळी या महिलेला पकडलं गेलं। पुण्यातल्या परिवर्तन अकॅडमीच्या तरुणींनी त्यांना पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं। पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे शहर पोलिसांकडून वारी सोहळ्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। पोलिसांकडून पालखी मार्ग, विसावा ठिकाणांची आणि मुक्काम स्थळांची पाहणी करण्यात आली आहे। वाहतूक नियोजन, आरोग्य सुविधा, आपत्कालीन व्यवस्था आणि विशेष पोलीस बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे। पालखी मार्गावर कोणताही अडथळा येऊ नये यासाठी ड्रोनद्वारे पाहणी केली जात आहे।